श्री वाक्य बिहारी लाल की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय। पुढे याच ऋषभदेवांच्या पूर्वजांमध्ये याच घराण्यामध्ये भरताचं चरित्र यापुढे सांगितलं की मला वाटतं मदालसामध्ये आहे ना, मदालसामध्ये आहे भरताचं। भरत हा मोठा भगवत भक्त होता, म्हणून त्या ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी त्याची नियुक्ती केली। जसं अहंकारापासून शब्दातील 5 भूतान मात्रांची उत्पत्ती होते, त्याचप्रमाणे पंचजननीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे 5 पुत्र झाले आणि ते तंतोतंत त्यांच्यासारखेच दिसायला आणि वागण्याला सुद्धा तसेच होते। म्हणून ज्या देशाचं नाव अगोदर अजनाभ वर्ष होतं, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून, भरताच्या नावापासून भारतवर्ष हे नाव प्राप्त झाले। त्यानंतर महाराज भरत हे बहुश्रुत होते। भरताच्या विषयीचं वर्णन फार सुंदर आहे। निश्चलतेने राहणारे होते, संतांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणारे होते, भगवंताच्या चरणाची निस्तीम सेवा भक्त असे होते। भगवान परमेश्वराच्या वसुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस त्यांची भक्ती अतिशय प्रगड होत चालली होती। 1 कोटी वर्षांनी 1 कोटी वर्ष या भरत राजाने राज्य केलं असं वर्णन या ठिकाणी आहे। आणि वंश परंपरागत संपत्ती पुत्रांना त्यानंतर त्यांनी वाटून दिली आणि या पुलस्त्य आश्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंताचं फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्या ठिकाणी राहतात असं या ठिकाणी वर्णन आलं। यानंतर शालिग्राम ज्या ठिकाणी असतात, चक्र नदी गंडकी नावाच्या ठिकाणी त्यांचं ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी ते पवित्र करून त्या ठिकाणी राहू लागले असं वर्णन या ठिकाणी आहे। तुम्हाला माहिती का, गंडकी नदीमध्ये शालिग्राम भगवान असतात? कोणी जाऊन पाहून आलंय? गंडकी नदीमध्ये शालिग्राम भगवंताची उत्पत्ती आहे। हा सर्व कथा भाग देवी भागवतामध्ये आहे। शालिग्रामाची पूजा कशी करावी, तो कुठे मिळतो, त्याची पूजा कशी केली जाते, कुणासोबत केली जाते, देव घरामध्ये ठेवतात का, आणि मग ते कुठे मिळतात, हा सर्व इतिहास तुळशीपासून, तुळशीचा पूर्ववृत्तांतापासून, इतिहासापासून तर शालिग्राम भगवंताच्या पूजेपर्यंत
मी तुम्हाला कालच म्हटलं, तुम्ही भव्य दिव्य देवी भागवताचं आयोजन करा, तुम्हाला सर्व गोष्टी ज्ञात होऊन जातील. गोपाल कृष्ण भगवान की. या भरत महाराजांचा प्रेमाच्या विषयी आणि भगवंताच्या भक्तीविषयी इतकं प्रेम गुढ झालं की हे कुणावरही प्रेम करतात. सर्वांना सारखं सारखं म्हणजे कुणावरही प्रेम म्हणजे सर्वांमध्ये फक्त आणि फक्त भगवंत व्यापलेला आहे ही वृत्ती त्यांनी धारण केली. या जीव सृष्टीमध्ये जिकडे तिकडे भगवान आणि भगवानच व्यापलेला आहे. तुमच्यात जो परमात्मा आहे तोच परमात्मा माझ्यात, जो परमात्मा माझ्यामध्ये तो परमात्मा प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, सर्वांमध्ये तोच व्यापलेला आहे ही वृत्ती त्यांनी धारण केली. तेव्हा आता या भरताने त्या मनुष्य रूपी जे रूप होतं त्यामध्ये आपल्या पुत्रांना राज्यकारभार सोपवला आणि भगवंताच्या धामाला ते गेले. परंतु या भरताचाच पुढचं जन्म जो होता तो कोणता मिळाला ते कथा आता आहे. आता हे भरत जो होता याने आपल्या मुलांना त्या ठिकाणी राज्य तर देऊन दिलं आणि शेवटच्या आपल्या अवतार कार्य संपवताना आपल्या भगवंताच्या भगवंताच्या धामाला जाण्याच्या अगोदर यांच्यासोबत एक असं कृत्य घडलं. हे वनाच्या दिशेने काही सरोवराजवळ फिरण्यासाठी गेले. फिरता 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 त्याच वेळेस नित्यकर्म आपला आटोपलेला आहे आणि नित्यकर्म आटोपल्यानंतर फिरताना तिथे कोणीच नाहीये, फक्त त्या सरोवराजवळ एक गर्भवती हरिण त्यांच्या दृष्टीस पडते. त्या हरिणीला त्यांनी पाहिलं आणि तिच्या मनात, तिच्या आतमध्ये जो परमात्मा आहे त्याच्याविषयी त्यांना एक वेगळीच लालसा निर्माण झाली. हे भगवंता, जसा तू माझ्यामध्ये व्याप्त आहे तसा या हरिणीमध्ये सुद्धा आहेस. तिला तहान लागलेली होती. ती हरिण जी होती त्या सरोवराजवळ ती सुद्धा पाणी पिण्याच्या उद्देशाने त्या सरोवराजवळ आलेली होती आणि पाणी पित असताना तिने त्या सरोवराजवळ तिचा मुख न पुरल्यामुळे पाण्याचा जो वेग म्हणजे पाण्याचा जो ओघ होता तो कमी असल्यामुळे तिने थोड्याशा पुढच्या झऱ्यामध्ये उडी मारली. उडी मारता बरोबर तिच्या ठिकाणी जो गर्भ होता तो गर्भ त्या ठिकाणी खाली पडला. खाली पडल्यानंतर तो गर्भ त्या पाण्यामध्ये पडला. तो पाण्यामधून तो गर्भ वाहतोय, पुढे जातोय. तो गर्भ आला त्या भरताजवळ आणि भरताजवळ आल्यानंतर भरताने त्याला वर काढलं. वर काढल्यानंतर त्याला आपल्या जवळ घेतलं आणि आपल्या आश्रमामध्ये आपल्या घरी त्याला घेऊन आला. आता आपल्या जवळ घेऊन आला आणि ते पाडस जे होतं त्याच्याविषयी आता दुःख करतोय. तुला तुझ्या आईपासून दूर व्हावं लागलं आणि त्या पाडसाच्या विषयीची ममता दिवसेंदिवस त्या भरताची वाढू लागली. आता मला सांगा, भरताचं काम कुठपर्यंत होतं? प्राणीमात्रांवर भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करणं, भूतदया दाखवणं हे कुठपर्यंत योग्य आहे? जर आपल्या समोर एखादं कुत्र किंवा एखादं मांजरीचं पिल्लू किंवा कुठल्याही पशु पक्ष्याचं पिल्लू किंवा तो पशु पक्षी काही घातपाताने मरतो आहे किंवा तिथे तो डुबतो आहे, काहीतरी होत आहे, काही खातोय चुकीचं, काही करतोय, तेव्हा त्यातून वाचवणं हे मनुष्याने जर पाहिलं तर वाचवणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. परंतु कुठपर्यंत? त्याला वाचवण्यापर्यंत, घरी आणण्यापर्यंत ते योग्य. कारण का? घरी आणल्यानंतर त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते. जीव परमात्मा विसरून जातो, आपलं ध्येय काय आहे ते विसरून जातो आणि सारखं त्या प्राण्याविषयी मात्र प्रेम निर्माण. जसं भरताच्या विषयी झालंय, त्या भरताच्या विषयी तर जाणून बुजून नाही, त्याच्याविषयी कर्मच तसं घडलं, पण आपण ते कृत्य जाणून बुजून करतोय. समजलं का तुम्हाला काय म्हणायचंय? मला समजलं का? मला म्हणायचंय त्या भरताला तर
योगायोगाने त्या पाडसाचं पिल्लू मिळालं. परंतु आपण तर जाणून बुजून त्या कुत्र्यांना न मांजरांना घरामध्ये पाळतो. ज्यांना सांभाळायचं आहे त्यांना सांभाळणं सोडलं, त्यांना वेगळं राहायला लावता, आणि ज्याला नको सांभाळायला पाहिजे त्याला आपल्या जवळ सांभाळता. वरतून त्याचं खाणं वेगळं, त्याच्यासाठी खाण्यासाठी त्याचं भांडं वेगळं, त्याचं पेडिग्री खाण्यासाठी त्याची एक डिश वेगळी येते, ते वेगळं, त्याला झोपण्यासाठी वेगळं. इव्हन मी आता असं पाहिलंय, जेव्हा आम्ही माझ्यासोबत मी असं अनुभवलंय, खरंच अनुभवलंय. एक वेळेस आम्ही ज्या वेळेस PWD ऑफिसला होते त्यावेळेस माझ्यासोबत एक मॅडम होत्या. त्या मॅडम मला नाशिकच्या होत्या, आपल्या जळगावमध्ये राहायला आलेल्या होत्या. आम्ही सोबत होते. तर एक दिवस असा योग आला, काही कारणास्तव सर्व कर्मचारी लोकांचा बाहेर जाण्याचा, हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला. तर त्यांची 4 व्हीलर होती, त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण गेलो. आता त्या इकडे नाशिकला आई वडील सर्व सोडून आलेल्या होत्या, एकट्या राहत होत्या. परंतु सर्व काही कार्य, सर्व काही जसं त्यांचं राहायचं, म्हणजे स्वतःकडे जेवढं त्या लक्ष द्यायच्या तेवढंच त्यांच्यासोबत आणलेल्या छोट्याशा कुत्र्याचं सुद्धा त्या देखभाल करायच्या. आता ते कुत्रा रोज तर काही ऑफिसला येत नव्हतं आमच्याजवळ, परंतु त्या दिवशी त्यांनी त्याला आणलं होतं, आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून. मग गाडीमध्ये आता आम्ही सर्व लेडीज बसल्या, त्यांचा ड्रायव्हर होता, ड्रायव्हर जवळ बसल्या. आता पुढे जागा रिकामी, ड्रायव्हरच्या सीट जवळ एक सीट रिकामं असतं की नाही, ड्रायव्हर आहे त्याच्या शेजारी, तिथे कोण बसलं पाहिजे बरं? कुणाची जागा होती ती? मालकिणीची जागा होती, बरोबर आहे की नाही? आमचा विषय नाही, मालकिणीची जागा होती, ती मालकीण बसायला पाहिजे, मॅडम बसायला पाहिजे. नाही, मॅडमने 2 लोकांना गाडीच्या खाली उतरवलं, मॅडम मागे बसली आणि तिचं ते छोटंसं कुत्र्याचं पिलू त्या ड्रायव्हरच्या जवळ बसवलं. आता हॉटेलला तर गेले. मग त्या हॉटेलमधल्या मालकाने सांगितलं, म्हणे मॅडम ये अलाउड नाही है यहाँ पे लाना, बीच में मत लाओ. मग म्हणे ती मॅडम म्हणते नाही ये मेरे साथ में है, लेकिन हॉटेल का नियम है, या चलता नहीं. तिला बाहेर जावं लागलं. तो भुंकतच तसा होता दुसऱ्यांना पाहून, तिला बाहेर जावं लागलं. बरं, सर्व जेवणाला बसले, बिचारी त्याच्यासाठी तिथे थांबली. आता तिकडनं येण्याचा परत योग सोबत. म्हटलं का हो मॅडम, लोकांना खाली उतरवलं, त्याला बसवलं, त्याच्यापेक्षा त्याला इथेच काहीतरी खायला आणायला पाहिजे होतं, त्याला इथेच राहू द्यावी. नाही, त्याला माझी सवय आहे म्हणे, त्याला माझी सवय, तो माझ्याशिवाय खात नाही, तो माझ्याशिवाय पाणी पित नाही. त्याला बाहेर जायचं असलं तर त्याला मी लागते, आणि मला बाहेर कुठे जायचं असलं तर मी तुम्हाला जे उदाहरण सांगलं ते उदाहरण माझं संपलं इथे. यातून मला तुम्हाला सांगायचं आहे, उच्च शिक्षित लोक उलट अशिक्षित लोकांपेक्षाही अशिक्षित आहेत असं यातून समजतं. त्याच्यापेक्षा दुसरा अजून एक आलेला अनुभव, जीवाला आसक्ती ही दुःखाला कारण आहे, बाकी दुसरं काहीही कारण जीव ज्याच्यात नको त्याच्यामध्ये जीव गुंतवतो आणि मग ती आसक्ती धरतो आणि त्याच्याने त्याला दुःख होतं. आता मला सांगा, त्या बाईचं काम कुत्र्यांच्या जातीमध्ये फिरायचं आहे का बायांमध्ये फिरायचं होतं? मग तशीच स्थिती जड भरताची झाली भरताची झाली. जड भरत पुढे ऐकायचं. भरताची सुद्धा तशी स्थिती होते की नको त्या गोष्टीची आसक्ती ठेवली आणि जीवाला दुःख प्राप्त झालं. ते कसं, त्या पाडसाला घरी आणलं, त्याची निगा राखतोय, त्याला खायला खाऊ घालतो, त्याला प्यायला खाऊ घालतो, मग त्याला झोपवतो, त्याचं हे करू, त्याचं ते करू, त्याला इथे ठेवू, त्याला तिथे ठेवू. योगायोगाने त्या पाडसाला चालता यायला लागलं, पडता यायला लागलं. ते पाडस हरणीचं त्याच्या कळपामध्ये पडून गेलं वनामध्ये. इथून शिकायला असं मिळतं की प्राण्यांना तरी अक्कल आहे, परंतु मनुष्याला अजिबातच नाही. मी भरताला म्हणत नाहीये बरं, अक्कल आहे असं, अक्कल नाही. मनुष्य आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांचा विषय सांगते.
पाडसाचं पिल्लू किती हुशार होतं. त्याची जी जात होती त्याच्यामध्ये तो जन्माला आला होता, त्याच्यामध्ये निघून गेला. परंतु माणसाला समजतंय का माणूस काय करतोय. तो तर निघून गेलं, ते पिलू तर निघून गेलं, परंतु भरताला मात्र इतकं दुःख. जेवण करत नाही, झोप लागत नाही. जिकडे तिकडे जे भगवंताचं नामस्मरण त्याने आपल्या रोमारोमात ठेवलं होतं ते सर्व पूर्णपणे विसरला. भगवंत काय काही नाही. आणि तेच मनामध्ये ठेवता 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 आयुष्य जगत आहे. मरते समयी या भरताने त्या पाडसाच्या पिलूचाच विचार केला आणि आसक्ती मनामध्ये ठेवली. तेव्हा पुढच्या जन्मामध्ये त्या भरताचा मृगाच्या मोहाने मृग योनीमध्ये जन्म होतो. पुन्हा या ठिकाणी सांगितलं की मरते समयी माणसाने ज्याचा विचार केला तोच देह, तीच योनी त्याला प्राप्त व्हावी लागते. अंतोमा सामती म्हणजे मरताना जो विचार मनुष्य करतो तोच त्या गती. जड भरत राजा भगवी गजरा गेला, जड भरत राजा भगवी गजरा गेला. मरते समयी भरताने त्या पाडसाच्या विषयी, हरणीविषयी आसक्ती ठेवली. त्या योनीला प्राप्त व्हावं लागलं. त्या योनीला प्राप्त झाल्यानंतर पूर्वी केलेल्या भगवंताच्या भजनाची त्याला काही थोडंसं वैराग्य प्राप्त होतं. पुन्हा हे भगवंता मला यातून सोडव. झालेल्या कृत्याची चुकी त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आली आणि याच भरताने त्या ठिकाणी ब्राह्मण कुळामध्ये पुन्हा जन्म घेतला. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्यानंतर अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्या सारखेच 9 पुत्र झाले होते आणि कनिष्ठ पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या असे जुडे झाले होते. त्या